वैभवनं यंदा राजस्थान रॉयल्स कडून गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना 35 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 11 षटकारांसह 101 धावा काढल्यात. त्याच्या या यशानंतर सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं जातंय. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा IPL सुरू झाली तेव्हा या वैभवचा जन्म देखील झाला नसेल, पण त्याच्या वडिलांनी जे स्वप्न त्यांनी पाहिलं ते पूर्ण नाही करता आलं. तेच त्यांनी स्वतःच्या मुलामध्ये पाहिलं आणि ते पूर्ण देखील झालं. अवघ्या 12व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी आता IPL मध्येही चमकलाय. 28 एप्रिल 2025 रोजी राजस्थान रॉयल्स कडून खेळताना त्यांनी गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूत धडाकेबाज शतक ठोकलं. हा वैभव आहे तरी कोण सांगते. वैभवचा जन्म ताजपूर गावातील शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि कुटुंबाच्या संघर्षामुळे त्याने लहान वयातच क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. स्थानिक स्पर्धांतून सुरुवात करत त्यांनी बिहार क्रिकेट असोसिएशनचे देखील लक्ष वेधलं. आज बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावातून आलेला हा वैभव सूर्यवंशी सध्या संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतोय. तो अवघ्या 4 वर्षांपासून बॅट हातात धरून मैदान गाजवतोय. त्याच्या वडिलांनी म्हणजेच संजीव सूर्यवंशी यांनी मुलाच्या स्वप्नासाठी सर्व काही पणाला लावलं. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी वैभवला खेळण्याची संधी दिली. मागच्या वर्षी IPLच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभवची खरेदी केली तेव्हा तो फक्त 13 वर्षांचा होता. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये बोली लावण्याची स्पर्धा लागली होती. अखेर राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सने 1,10,00,000 रुपये देऊन वैभवला खरेदी केलं होतं. IPLच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या तरुण खेळाडूला खरेदी करण्यात आलं होतं. याच वैभवचं सगळ्याच टीम्स कडून कौतुक केलं जातंय.